तू चिडू नकोस, मी तुला सांगणारच होते. कधी? निघताना? का जातेस तू नेहा सोडून? कधी कधी निघून जाण्यातच सगळ्यांची भलाई असते. तुझा प्रॉब्लेम सांगू का नेहा? काय तुझा ना दगड झालाय दगड. कोणीतरी आपल्यावर प्रेम करताय म्हटल्यावर त्याला लगेच तोडून टाकायचं एवढंच येतं तुला. त्याच्याही काहीतरी भावना असतील, त्याची काहीतरी बाजू असेल, हे तुला समजतच नाहीये. किंवा तुला हे हृदय समजूनच घ्यायचं नसतं. नेहा काय झालंय? तुला यश सरांना त्रास द्यायला मजा येते ना? शेफाली, अगं कोणाला दुखावण्यासाठी येऊन मी राजीनामा देत नाहीये. आणि जरी मी इथून सोडून गेले तरी आपली मैत्री तशीच राहणार आहे ना कायम. ठीक आहे, मग तुम्हाला खरं खरं सांग, या सगळ्याचा तुला काहीच त्रास होत नाहीये? नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचा त्रास होतोय, पण बस ना, म्हणजे एवढंच? हो. नक्की? नक्की. ठीक आहे. वहिनी आत येऊ? सुनेना कार्यकर, तुम्ही सांगितलं होतं ना यशसाठी मुलगी शोधायला? काय करते? भूमिका आहे, घरीच असते. कुठे राहते? पनवेलला. शिक्षण काय? भरपूर शिकलीये ती, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिची स्वतःची अशी ठाम मतं आहेत. आणि तिला बस बस हत्तीवरून मिरवणूक. तुझी ना हत्तीवरून मिरवणूक काढावीशी वाटते मला आज. खरंच? येस. तुम्ही माझी खेचताय ना वहिनी? नो 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 वे, नो वे. ही मुलगी यासाठी परफेक्ट आहे. काकू, काय ग, काय झालं? सांडग्याच्या भाजीत नक्की काम झालं असेल ना? कसलं काम? अहो आई, सांडग्याची भाजी घेऊन फ्रेंडशी बट्टी करणार होती ना? हो का? मग नक्की झालं असेल. झोप आता. काकू, मी फ्रेंडला फोन करून विचारू का बट्टी झाली का म्हणून? ऐक, अगं अशी लगेच कशी बट्टी होईल? आधी तो थँक्यू म्हणेल, मग आई विचारेल भाजी कशी झाली होती, मग तो म्हणेल छान झाली होती, मग जाऊन त्यांची बट्टी होईल. पण तू लगेच फोन करू नकोस बर का, नाही तर लगेच त्यांची कट्टीफू होईल. झोप आता. हा, काकू, बट्टी होईल ना नक्की त्यांची? तुला काय वाटतंय? होईल असं वाटतंय. मग नक्की होईल, कारण आमची परी म्हणते ते सगळं खरं होतं. हो. आता गाई कर लवकर, जा जा, शहाणं बाळ. नशिबाची भीती वाटतेय काकू. त्याला कधी माझं हसणं बघवलंच नाही. लहान असताना खूप खुश होते मी, खूप बिनधास्त आयुष्य होतं माझं, पण त्याला ते बघवलं नाही. माझ्या आई बाबांना बोलवून घेतलं कायमचं.
दादावर ओझं झाले म्हणून दादानी माझं लग्न लावून दिलं. असं वाटलं आता आता सगळं नीट होईल, पण माझ्या मुलीचा चेहरा पण नाही पाहिला त्यांनी अजून. तुम्ही पाहताय ना कसं वाढवलं मी मुलीला. पण पुन्हा नशिबाने वेळ साधली. यश आला माझ्या आयुष्यात, माझा मित्र म्हणून. त्याच्याशी सगळं शेअर करायला लागले मी. खूप विश्वास ठेवला मी त्याच्यावर आणि त्यांनी मला माहितीये काकू, तो वाईट माणूस नाहीये. तो खूप चांगला आहे, इतका की मी पण नकोय आता मला हे सगळं. मला खरंच नकोय. मला भीती वाटायला लागली. कोणी नकोय मला. फोन करून बघू का? नाही नको, जाऊ दे. एकदा ट्राय करते ना. यश, फोन उचल. तुझंच काम आहे. नंतर मग बोलू नकोस. मीटिंग झाली आणि मला नाही कळवलं म्हणून. हेलो हेलो, हाँ हाँ बोल नेहा. हेलो नेहा. हॅलो यश, काय झालं? तुझा आवाज कसा येतो? बरा आहेस ना तू? मी लंडन मध्ये आहे नेहा. इथे पहाटेचे 3 वाजता येते. अरे देवा, सो सॉरी. मी तुला सकाळी फोन करते. म्हणजे तिथल्या दुपार प्रमाणे नाही, म्हणजे तिथे दुपार असेल तेव्हा इथे सकाळ असेल. नाही सॉरी, इथल्या दुपार प्रमाणे फोन करते, म्हणजे तिथे सकाळ असेल. हॅलो हॅलो हॅलो. तर बॅलन्स संपलं माझं. सुनैना केरकर, हे माझे मम्मी डॅडी. ते फार काही बोलत नाहीत, मलाच बोलावं लागतं. बाकी इन्फो तुमच्याकडे असेलच ना? मी पाठवली होती. गुड. तुझं हे थेट बोलणं आवडलं मला, पण ते ना अधूनमधून वापरावं, म्हणजे त्याची धार जात नाही. प्लीज घ्या. यशवर्धन चौधरी नाहीयेत का? लंडनला गेलाय मीटिंग साठी. माय बेबी, म्हणजे तो असा अजून मधून बाहेर फिरतच असतो. तो आला एकदा की आपण पुन्हा भेटूच. हो, आणि तसंही तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. सो हो, सिम्मीला आईच म्हणतो ना तो. आणि मलाही आईच म्हणतो, छोटी आई. हे ना आपल्या यशसाठी स्थळ म्हणून आलेत. स्थळ परत चालू झालं वाटतं. सिम्मीचं नवीन डील. हो नाही, हे स्थळ मी आणलं. हे तू आणलंस? आता मोठ्या काकू नंतर छोट्या काकूनी पण डील करायला सुरुवात केली काय घरात? असं काय बोलताय? मी हे स्थळ खूप जेन्युनली आणलंय. जेन्युनली आणलंयस? हा ठीक आहे, मी बघतो काय करता. जावा तुम्ही, मी आहे बघतो. म्हाताऱ्याला सांगितलं काय आले ते, मग अजून आलं का नाहीये?
मला तुमच्याकडची एक गोष्ट फार आवडली. कुठली? तुमच्या घरात पॅलेस. पॅलेस मध्ये तुम्ही आता निघा, आम्ही कळवतो तुम्हाला. बर. एक शब्द बोलू नकोस. यशसाठी मुलगी शोधायला सांगितली, ही अशी मुलगी बघितलीत जिचं ऑलरेडी लग्न झालंय, जी नवऱ्याला सोडून दिलंय, 15 एक मूल आहे, ही अशी मुलगी बघितलीत. ईश्वर नाहीये माझा नातू, कळलं ना? काय तिची वागायची पद्धत, काय बोलायची पद्धत. अरे जिला स्वतःच्या पोटच्या पोराची अडचण होती, काय सांभाळणार यशला? म्हणून अशी मुलगी बघितली तुम्ही. अरे जनावर सुद्धा माया विसरत नाहीत, लक्षात ठेवतात. आणि तुम्ही जनावरांपेक्षा बदतर आहात. तो तुमच्या राब राब लागतोय, तिकडे दिवस रात्र काम करतोय का? तो तुम्ही आनंदात राहावं, जीवनात मजा करावी तुम्ही लोकांनी. आणि तुम्ही साधी विचारपूस न करताय अशी मुलगी काढून मारताय. नाही अशी का घाई चालली? मला लक्षात आलंय, मला लक्षात आलंय. काल त्या वकिलाला बघितलं ना घरात येताना, तुम्हाला धस झालं असेल छातीत. ते म्हातारा सगळी इस्टेट नातोच्या नावावर करतो का काय? त्यामुळे घाई गडबडी लग्न लावून द्या. मग भले मुलीचे लग्न झालं असलं तरी चालेल, अविश्वास मिळतो ना बास. नाही मला ऐकायचं नाही गे. पप्पा ते तसं नाहीये. काय नाही? विचार बायकोला. खरंच नाही का? विचार. अरे बापासोबत तोंड उघडतो नालायका. निदान बायको काय करते, योग्य करते का नाही हे तर बघ. पप्पा बिलीव्ह मी, मला खरंच माहित नव्हतं. मिथिलाने सगळी चौकशी केली होती म्हणून मी त्या उगाच झटका झटके करू नका, सांगतोय मी तुम्हाला. अरे मुलगी शोधायला सांगितली, ही मुलगी शोधली तुम्ही. आणि अख्खं बिझनेस सांभाळायची स्वप्न बघताय तुम्ही. तुमची खरं लायकीच नाही घरात राहण्याची, खरंच नाही लायकी. मला माफ करा. एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवतो. यशने त्याच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. तुम्ही मध्ये लुडबुड करायचं कारण नाही, कळलं? सिमी, सिमी, तुमची खरं लायकीच नाही घरात राहण्याची. पप्पा मी चुकले, मला माफ करा. एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवतो. माझं खरंच काही चुकलं नाही हो. मी सगळी चौकशी केली होती, पण ती माणसंच खोटारडी निघाली. अहो वहिनी, मी खरं बोलते हो. हवं तर मी शपथ घेऊन सांगते वहिनी, खरं सांगते. ही चौकशी केली होतीस तू? ही चौकशी केली होतीस का तू? त्या दिवशीच विचारलं होतं ना तुला. आणखी काही राहिलंय का विचारायचं म्हणून? मग एवढी मोठी गोष्ट लक्षात आली नाही तुझ्या? त्या मुलीचं लग्न झालं, तिला मुलगा आहे एवढी. तू मुद्दाम करतेस. येस,
माझा सगळ्यांसमोर अपमान व्हावा म्हणून तू मुद्दाम करतेस ना हे? नाही हो वहिनी, मी असं का करेन? ते मला माहित नाही, ते मला माहित नाही. तुझ्यामुळे म्हाताऱ्याने ना वाटते ते बोललाय, खालून पाडून बोललाय तो मला. तुझ्यामुळे घराबाहेर काढायला निघाला होता तो मला. आता या घरात एक मिनिटभरही कोणालाही शांतपणे श्वास घेऊ देणार नाहीये मी. आणि तुझं तर मी काय करते ना, तुझं मी काय करते ते तू बघच. यशला फोन करू का? तसेही दुपारी करेन म्हणाले होते. एवढ्या लवकर स्थळ बघायला सुरुवात पण केली. माझ्यामुळे तर हा निर्णय नसेल घेतला ना त्यांनी. असे त्याला सगळे डिसिजन टोकाचे घ्यायची सवयच. मोठ्या लोकांचं काही सांगताच येत नाही. सगळे डिसिजन असे तडकाफडकी घेतात. लोकांच्या इमोशन्सचा तर विचारच करत नाही. पण मला काय इतका त्रास होतोय? नेहा, तुझं ठरलंय ना लवकरात लवकर बाहेर पडायचं. मग तू कशाला एवढा विचार करतेस? लवकरात लवकर बाहेर पडू बस. मी नाही विचार करणार. अगं पण त्यात खरंच त्यांची काही चूक नव्हती. नाही म्हणजे तुझी नव्हती. सिम्मी, जाऊ दे ना, सोडून दे. ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग देते हे सोडून. कोणत्या? काल पप्पा आपल्याला असं का म्हणाले की यश स्वतःसाठी मुली शोधायला लागलाय आणि आपण आता मध्ये लुडबुड करण्याची गरज नाही? मला वाटतं आपण आणलेली स्थळं त्यांना आवडत नसणार म्हणून म्हणाले असतील. काय करू मी तुमचं? यू सी, म्हणून मी विचार करणं सोडू शकत नाही. म्हणजे यश कोणाच्या तरी प्रेमात पडलाय किंवा तो रिलेशनशिप मध्ये. हो, कुणाच्या? माय गुडनेस. मला सांगा, यशने 50 लाखांची ऍडव्हान्स सॅलरी कुणाला देऊ केली? कुणाचं लग्न जुळवलं आणि मग ते मोडलं? घर आता जे घर त्याने विकत घेतलंय ते कुणाचं आहे? काय कळतंय का? नेहा कामत. यश त्या नेहा कामतच्या प्रेमात आहे आणि ती मुलगी याचा फायदा उचलते. मला ना आजच तिच्या घरी जायला पाहिजे. आता तर इस्पर या उस्पर. तू जाणार आहेस स्वतः? हो, मीच जाणार आहे स्वतः. कारण आता मला तोंडावर पडायचं नाही. अहो, हे रुटीन प्रश्न आहे. ऍज अ HR म्हणून मला विचारावंच लागतं. नाहीतर होतं काय, आम्ही कोणाला तरी ठेवून घेतो आणि ती व्यक्ती 6 महिन्यानंतर सोडून जाते. मग ते आमच्या जॉबवर येतं. आणि हा, हे फक्त डॉक्युमेंटेशन साठी आहे, बस, दॅट्स इट. काही इश्यू नाही. तुम्हाला त्यांच्या नावाचा किंवा रिलेशनचा काही उल्लेख करायचा नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. बरेच लोक असं करतात हो. पण मी काय करतो, ह्या फॉर्मवर ना त्यांचं नाव फक्त रेफर्ड बाय असं लिहून ठेवतो. ठीक आहे? ओके सर. बरं, तर आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीतून आलात, पण ही कंपनी एवढी मोठी नाही हो. मग मी तुम्हाला आधीपेक्षा 20% जास्त आणि एक प्रशस्त असं केबिन देऊ शकतो. पण हे एवढंच बरं का,
थँक्यू सर. हो, मी तुम्हाला जॉईनिंग लेटर आजच पाठवतो आणि कधीपासून जॉईन व्हायचं हे कळवतो. ओके सर. थँक्यू सर. आणि हो, एक फेवर करता का? JYC कंपनीमध्ये काही वेकेन्सी असेल ना, तर यशवर्धन सरांशी माझ्याबद्दल बोलाल का? येस सर. ओके. येते. यशनी का केला फोन? उगाच मग लोकांना बोलायला जागा मिळते ना. हॅलो नेहा, काय झालं? काही अर्जंट आहे का? हे बघ, मी एक खूप महत्वाच्या मीटिंगला आलोय. आय एम जस्ट गेटिंग इनटू इट. काही अर्जंट असेल तर तू प्लीज समीरशी बोलशील का? हिल डू द नीडफुल. हां, थँक्यू, बाय. काय मग कशी वाटली आमची बिल्डिंग? एकदम फुलटू फटाक आहे ना? अहो, आता तर आम्ही CCTV लावायचं पण ठरवलंय. कालच मीटिंग मध्ये ठरलंय. तर सिमी मॅम आहेत. हा इकडे का आल्या? अहो, या ना मॅडम, या. स्टॉप दॅट. हे न्या त्याचे पाहुणे आले गाडी घेऊन. जमिनीवरच्या किड्यांनी ना जमिनीवरच राहायचं असतं. त्याने आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. आता पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील ना, हे तुझं तुलाच कळणार नाही. भाडं म्हणून. स्टॉप दॅट. ए नेहा ताई, तुला भेटायला आलेत. नेहा ताई, मी येते हा. मॅडम, ओ मॅडम, मी येते हा. यशने काय पाहिलं इथं ते सांग. डोंट वरी, तुमच्या स्टोरीचा दी एंड मी आजच करणार आहे. सगळ्यांचा मुरुगाच तमाशा नको. तुम्ही आत येता? आत या ना, मी पाणी देते. लिंबू सरबत चालेल? या, मी देते. या ना. ओ गॉड, यशची चॉईस इतकी घसरेल असं वाटलंच नव्हतं. बाकी काही नाही, निदान चौधरींच्या स्टेटसचा तरी विचार करायचा. कोण आहात तुम्ही? आईला भेटायला आला? नेहा कामत. तीच तर माझी आई आहे. डार्लिंग, तुझं नाव काय? माझं नाव परी कामत.
आणि तुझ्या आईचं नाव? नेहा कामत. या बसा. ही माझी आई. पप्पा, तुम्हीच म्हणता ना, चुकलेल्या माणसाला एक तरी संधी द्यायला हवी. पप्पा प्लीज. काय काय घातले? पोहे, शेंगदाणे, मिरची मिरची, कोथिंबीर, हळद, हळद, मोहरी, मोहरी, छान झाले. थँक्यू. काही हवं? येस सर. सर मीठ. ओके, मीठ घालायचं राहिलं. ओ, पप्पा, माझं चुकलं. त्या दिवशी मी जे वागले, खरं तर आपल्या यशसाठी आपण मुलगी शोधतोय म्हटल्यानंतर मी चौकशी करायला हवी होती, पण माझंच चुकलं. झालं गेलं, विसरून जा. केव्हाच विसरले. म्हणजे तुम्ही म्हणालात नाही का ते की यश आता त्याच्यासाठी मुली शोधायला लागलाय, तर त्यांनी निवडली सुद्धा. व्हॉट? वाव, दॅट्स रिअली वंडरफुल. कोण आहे? तुम्हाला माहिती आहे? आपली कपूरांची रिया, राईट? नाही, नेहा कामत, आपल्या ऑफिस मधली. ओ, अच्छा, नेहा कामत. ओ, गुड गुड. पण पप्पा, म्हणजे ती मुलगी कुठे राहते आणि तिची फॅमिली वगैरे, अजून कोण कोण आहे तिच्या फॅमिलीत, काही माहिती तुम्हाला? नाही, मला नाही माहिती, आणि माहित असण्याची गरज नाही. यश तिच्या प्रेमात आहे आणि मुलगी अतिशय साधी आहे. संपला विषय. ऍब्सोल्युटली करेक्ट. एवढंच तर हवंय आपल्याला. That's all. ओ, म्हणजे म्हाताऱ्याला नेहाबद्दल फार काही माहितीच नाहीये. अच्छा, इट मीन्स तिला एक मुलगी हे सुद्धा याला माहित नाही. मी गाईड करीन त्यांना. डोंट वरी ॲट ऑल. पण सर, तुमच्या पण ते इंटरनॅशनल टूर्स असतात ना. ओ या. मग कोणाला नाही कळलं तर प्रॉब्लेम होईल ना सर. समीर आहे, समीर बघेल ना सगळं. आणि माझी कितीतरी कामं तर तोच सांभाळतो. सो डोंट वरी, समीर बघेल. नाही सर, समीर सर पण शेफाली आल्यावर सगळं विसरतात. रिअली? आणि मग उगाच काही प्रॉब्लेम झाला ना तर खूप टॅक्स भरावा लागेल आणि मग सगळी खापर माझ्यावर फुटेल ना. त्यापेक्षा मी यश प्लीज एकदा थांब म्हण. मी नाही जाणार. नेहा, माझा लकी रुमाल आहे. थँक्यू. काय काय म्हणत होतीस तू? त्यापेक्षा मी रेजिग्नेशन मागे घे. ओ, पण कसं शक्य आहे ते? कारण तू इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली आहेस आणि तिकडे तुला चांगली ग्रोथ आहे, वेगळं केबिन आहे. इकडे तर असं काहीच नाहीये, यु नो. आणि प्लस मॅनेजमेंट आता ऐकेल असं वाटत नाहीये. त्यांना पटणार नाही बहुतेक हे सगळं.
त्याने तुझ्या जागी दुसरं कोणाला तरी अपॉइंट पण केलं असेल आतापर्यंत. खरंच? काय करायचं? पण मी जर का त्यांच्याशी बोललो तर कदाचित ते ऐकतील. म्हणजे सांगेन त्यांना नेहा कामत माझ्यासाठी गरजेची आहे. म्हणजे कंपनीसाठी नेहा कामत आता खूप गरजेची आहे. कारण सगळं काम तिने केलंय ना, अकाउंटचं पूर्ण वर्षभर तिने सगळं बघितलंय आणि अचानक ती अशी सोडून गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मी गाईड करीन त्या माणसांना, पण तरी सुद्धा मी याचा इंटरनॅशनल टूर करत असतो. मी कुठे कुठे काय काय बघणार आहे. आणि समीरने बघितलं असतं, पण मग काय शेफाली आली की समीरचं लक्षच नसतं कामामध्ये, तो काही करत असतो यु नो. आणि त्यात टॅक्स जर का खूप लागला, टॅक्सचं खूप बर्डन आलं तर ते कोण बघणार. मग सगळं खापर नेहा कामतच्या माथ्यावर फुटायचं यु नो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहा कामतला सोडून जायचं नाहीये, पण ती सांगू शकत नाही. ये ग लवकर. हो येते. आई, तुला जर टेन्शन आलं असेल तर आई मी आणि मुलगी तू आहेस, हे विसरू नकोस. कंपनीसाठी नेहा कामत आता खूप गरजेची आहे. कारण सगळं काम तिने केलंय ना, अकाउंटचं. आणि अचानक ती अशी सोडून गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. टॅक्सचं खूप बर्डन आलं तर ते कोण बघणार. मग सगळं खापर नेहा कामतच्या माथ्यावर फुटायचं यु नो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहा कामतला सोडून जायचं नाहीये, पण ती सांगू शकत नाही. एवढं कारण पुरेसं आहे की अजून काही? नेहा, तू इमोशनली विचार करते माझ्यासारखा. तसं नको करूस. तू रात्रभर शांतपणे या गोष्टीचा विचार कर आणि सकाळी येऊन बोल माझ्याशी. नेहा, वाढलाय ग, ये लवकर. आले काकू. परी मी निघाले, बाय. नेहा, शेवटी केलंच ना तू मनासारखं. हा ठीक आहे, पण मला कळलंय आता. तुला तुझी स्वतःची केबिन असणार आहे आणि भरपूर पगारही असणार आहे. मला तुझं केबिन बघायला बोलवशील ना? नेहा सांग मला. नेहा, तू नवीन नोकरीचं मुळीच टेन्शन घेऊ नकोस. सगळं काय छान होणार आहे. हा, आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. फक्त एक कर, तिथे गेल्यावर उगाचच मागचं उगाळत बसू नकोस. माणसाची नजर नेहमी पुढे पाहिजे. हा, मी पण आधी हेच म्हणत होते. आधीच्या जॉब मध्ये असा पगार तरी तुला कितीचा होता? हा, ते चण्या फुटण्यासारखा देत असतील नाही? पण आता इथे कसं, इथे असा स्वतःची केबिन, भरपूर पगार, हाय गो. आणि स्वतःची केबिन म्हणजे स्वतःची आपली आपली प्रायव्हसी. आणि स्वतःच्या केबिन मध्ये बसून आपण स्वतःचं काम करतोय, तो ऑफिसचं काम करतोय का भाजी निवडतोय, कोणालाच कळणार नाही. किती मस्त ना नेहा. आणि माणसं काय ग, तू तर अशी जोडतच असतेस आणि पटकन जोडतोच आपण आपल्या स्वभावानी माणसं. आता मी बघ, मी येते की नाही इथे दर 2 दिवसात सगळ्यांना भेटायला येते की नाही? जोडायला येते का फोडायला कोण असतो? काय बोलला? काय बोलला तुम्ही आता? तू जे काय ऐकलंस तेच बोललो. नेहा, हे घे. नव्या कामाची सुरुवात छानच होणार. मला तर बाई नेहाचा अभिमानच वाटतो. हातचा जॉब सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे केवढी ही रिस्क. त्यात कसली आली रिस्क? आजकाल सगळेच करतात. पण आमच्या नेहासारखं कोणाचं नशीब फळफळत नाही बरं का. पण आमची नेहा नक्की जिंकणार. वर्षभरात बढती मिळते की नाही बघा. नेहा ताई, पार्टी तर पाहिजे. हा, काय काकू? म्हणजे काय? हो 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 नेहा, पार्टी पाहिजे. एक मिनिट. मी माझा आधीचा जॉब कंटिन्यू करते.
म्हणजे मी माझं रेझिग्नेशन मागे घेतलं. ये मी म्हंटल होतं आईला तू हा जॉब सोडून नाही जाणार. ये हे अगदी बरं केलंस ना नेहा. अगं पैसे देऊन सुद्धा इतकी सांभाळणारी माणसं कुठे मिळाली असती. तुमचं काय? मी वहिनी आहे तिची सख्खी. मॅडम ऑफिस चुकलात की सवय मोडली नाही अजून तुमची. म्हणजे तू जाणार नाहीस ना आता? मग कालचा सेंड ऑफ फुकट गेला. तुझं काम झालं नाही का तिकडे? अगं हल्ली कसलाच भरोसा देता येत नाही. तरी आम्ही तुला बोलत होतो की नको जाऊस. म्हणूनच ती परत आली आहे. खरं तर नेहा मॅम जाणारच होत्या, पण कंपनीने त्यांना थांबवून घेतले. मी आउट ऑफ इंडिया होतो म्हणून या सगळ्या प्रोसेसला थोडासा वेळ लागला. पण नेहाजी, आय होप या गोष्टीचा कुठलाही संकोच तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही. जमेल ना मॅम? कसं आहे, नेहा मॅडम सारख्या हुशार, मनमिळाऊ आणि सच्च्या एम्प्लॉईला सोडणं कंपनीलाच परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांचं मन वळवण्यासाठी आम्हाला इतके कष्ट करावे लागले की मी काय सांगू. तू इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली आहेस आणि तिकडे तुला चांगली ग्रोथ आहे, वेगळं केबिन आहे. मॅनेजमेंट आता ऐकेल असं वाटत नाहीये. त्याने तुझ्या जागी दुसरं कोणाला तरी अपॉइंट पण केलं असेल आतापर्यंत. पण शेवटी त्यांचं प्रेम आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांवर त्यांचं प्रेम आहे. सो नेहाजी, थँक्यू सो मच आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपल्या लोकांमध्ये काम करायचा निर्णय घेतल्याबद्दल. थँक्यू वन्स अगेन. सुरेश. वेलकम बॅक. चला 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 आता सगळ्यांनी कामाला लागा. चला. शुअर. चलो गेट बॅक टू वर्क.